वंचित बहुजन आघाडी आणि मित्रपक्ष आणि 23 तारखेच्या पुकारलेल्या बंदला नवापूर शहरातून 100% पाठिंबा। किरकोळ वाद वगळता नवापूर शहरातील व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीनं बंदमध्ये घेतला सहभाग। छत्रपती शिवाजी महाराजांचा जब जब जुल्म करेगा सत्ता के गलियारों से दिनांक 23 जुलै 2026 रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्य बंद राहील अशी भीमघोषणा केली होती। त्या अनुषंगानं भीमसैनिकांनी नवापूर शहर 100% बंद करीत आंदोलनात सहभागी झाले। दिल्ली येथील जंतर मंतर आणि संसद मार्गावर विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तसंच नीट पेपर फुटी प्रकरणाचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडी तसंच मित्रपक्ष यांनी संपूर्ण महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं। आज सकाळपासूनच नवापूर शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती। काही व्यापारी बांधव मात्र संभ्रमात असल्यानं त्यांनी दुकानं सुरू ठेवली, परंतु वंचित बहुजन आघाडी, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, मुस्लिम एकता असोसिएशन, सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन आदी समविचारी पक्षांचे कार्यकर्ते यांनी उर्वरित व्यापारी बांधवांना विनंती केली असता त्यांच्या विनंतीला मान देऊन बंदमध्ये सहभागी झालाय। नवापूर शहरातील गजबजलेला लाईट बाजार, महात्मा गांधी पुतळा परिसर, बस स्थानक परिसर येथे संपूर्णपणे बंद पाहायला मिळाला। नवापूर शहरातील व्यापारी बांधवांनी नवापूर पोलीस ठाण्यात बंदबाबत बैठक घेतली होती। त्यानुसार नवापूर शहर बंद करण्याचं नियोजन झालं होतं, मात्र काही व्यापारी बांधवांना संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली होती। त्याबद्दल व्यापारी बांधवांनी आपले मनोगत प्रसार माध्यमांकडे व्यक्त केलं। नवापूर शहर 100% बंद केल्यानं वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुका अध्यक्ष उमेश पवार, शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष विक्की बिराडे, सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे ॲडव्होकेट राहुल शिरसाट यांनी आभार मानले। यावेळी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार, गृहरक्षक दल यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनं शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता। वंचित बहुजन आघाडी व मित्रपक्ष यांनी 23 जुलै तारखेला पुकारलेल्या या बंदमध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुका अध्यक्ष उमेश पवार, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड रामा गावित, शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष विक्की बिराडे, युवा प्रदेश सचिव योगेश राजपूत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जालनसिंग गावित, मुस्लिम एकता असोसिएशन पदाधिकारी, सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे ॲडव्होकेट राहुल शिरसाट, वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष गोरख नगराळे, उपाध्यक्ष अजय चव्हाण, सचिव रमीज राजा किस्मत शेख, तालुका प्रवक्ते वसंत पेंढारकर, प्रसिद्ध प्रमुख रवींद्र मोरे, योगेश खैरनार, सुमित पवार, सागर बेडसे, धर्मा कुऱ्हाडे, संजय मावची आदींसह सर्व वंचित बहुजन आघाडीचे व मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठिकाणी नवापूर शहरामध्ये बऱ्याच गल्लीत फिरलो, एरियात फिरलो, मुख्य मार्गापासून प्रत्येक गल्लीमध्ये या ठिकाणी मोठे दुकानदारांकडून, व्यापाऱ्यांकडून मोठे सहकार्य लाभलेले आहे वंचित बहुजन आघाडीच्या बंदला। आणि या ठिकाणी काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असतील, कम्युनिस्ट पक्ष असतील व इतर ज्या संघटना असतील, शरद पवार चंद्र गट असतील, यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळाला होता। त्या अनुषंगाने या ठिकाणी शांततामय लोकशाही मार्गाने या ठिकाणी बंद हा लगभग कुठेतरी संपूर्णपणे यशस्वी झालेला आहे। कडकडीत बंद राहिल्यामुळे मी नवापूरवासियांचे पुन्हा आभार व्यक्त करतो आणि असेच पुढे सहकार्य प्रत्येकाला आपल्या परीने आपण करत राहावं ही सगळ्यांना विनंती करतो। आणि पुढील काळामध्ये या काही झालेल्या जी घटना होती त्यांच्या निषेधार्थ आपण जे काय हे बंद किंवा पुकारले होते त्या बंदमुळे आता कुठेतरी शासनावरती मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण होईल आणि त्या दबाव निर्माण झाल्यामुळे ज्या काही गोष्टी कायदा सुव्यवस्थेच्या सुधारतील त्याच्यामुळे हा विषय आज पाडण्यात आला होता आणि नवापूरकरांनी मोठी साथ दिल्याबद्दल मी त्यांचे खूपच आभार व्यक्त करतो। सप्रेम, जय भीम, जय हिंद। एका महिन्यापासून दिल्ली येथे जंतर मंतरवर नीट व TET पेपर फुटीच्या अनुषंगाने जे काही विद्यार्थी आज देशाचे युवक तसेच युवा वर्ग उपोषणावर बसलेले आहेत, त्याच माध्यमाने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्र बंदला हाक देत नवापूर वंचित बहुजन आघाडीतर्फे संपूर्ण कार्यकर्त्यांतर्फे
आज नवापूर बंद आणि नवापूरच्या अनेक अशा आपल्या सर्व पक्षी संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे। तसंच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे सुद्धा आज वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिलेला आहे आणि समस्त व्यापारी बंधूंनी या बंदच्या हाकेला साथ दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। दिल्ली येथे एका महिन्यापासून नीट पेपर लीकच्या विरोधात जे विद्यार्थी प्रोटेस्ट करत आहेत, आंदोलनं चालू आहेत, त्यानिमित्ताने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि त्या बंदला या नवापूरमधून वंचित बहुजन आघाडीच्या टीमने निवेदन देऊन बंदची हाक दिली होती। त्याला सगळे व्यापारी बंधूंनी व नवापूरकरांनी साथ दिला आहे। तसेच या इतर पक्षांनी पाठिंबा दिला आहे या बंदला। तसेच या नीट पेपर लीकमुळे जे विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे, ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे, त्याबद्दल धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा व पंतप्रधान यांनी सुद्धा ज्या दिल्लीवर बसलेल्या प्रोटेस्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, त्यांना मारण्यात आले, कोणाचे डोके फोडण्यात आले, ते सगळे आपले भारताचे भविष्य आहेत आणि त्यांच्यावर लाठीचार्ज होतो, याचे उत्तर, याची अकाउंटेबिलिटी, याची जिम्मेदारी ही गृहमंत्री अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी घ्यावी आणि त्यांनी याचं उत्तर द्यावं व त्यांनी पण राजीनामा द्यावा अशी आमच्या सर्वपक्षीय दलाकडून सरकारला मागणी आहे। कांग्रेस पक्ष का अल्पसंख्यक सेल का कार्याध्यक्ष ये निवेदन देता हूँ कि दिल्ली के अंदर जो हमारे स्टूडेंट, हमारे देश का भविष्य जो अनशन पे बैठा है और जो नीट पेपर लीक हुए उसके बारे में उन पे जो लाठीचार्ज हुआ है उसके विरोध में हम व्यापारी नवापुर बंद किया है और मैं सभी व्यापारियों से का शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने नवापुर संपूर्ण बंद किया है। और एक मेरी मांग है कि नवापुर व्यापारी एसोसिएशन को फिर से नए ओहदेदार नियुक्त किया जाए। बहुत सालों से एक ही ओहदेदार इसी पद पे नियुक्त है, उनको बदला जाए और जमीयत उलमा हिंद की तरफ से हम इस आंदोलन को सपोर्ट करते हैं और नवापुर व्यापारी एसोसिएशन भी इस आंदोलन को सपोर्ट करता है। जय हिंद, जय भारत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे, नवापूर।